अटल चषक फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यामध्ये सामना झाला. दोन्ही संघांकडून सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक चढाया करण्यात आल्या. पूर्वार्धात जुना बुधवारपेठ संघाचा हर्ष जरग यानं सामन्याच्या 5व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत संघाचं खातं खोललं. यानंतर पेटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटील यानं 24व्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवत सामना 1-1 असा गोल बरोबरीत आणला. सामन्याच्या पूर्वार्धात 1-1 गोल अशी बरोबरी राहिली. उत्तरार्धात जुना बुधवारपेठ संघाकडून रिंकू शेठ, रविराज भोसले, संकेत जरग यांच्या चढाया वाया गेल्या. तर पेटीएमकडून प्रथमेश हेरेकर, निवृत्ती पवणोजी, अन्शिद अली, संकेत कासार यांच्या चढाया जुना बुधवारच्या गोलरक्षक शुभम घराळे यानं रोखल्या. सामन्याच्या 61व्या मिनिटाला जुना बुधवारचा खेळाडू TM विष्णू यानं मोठ्या डी बाहेरून मारलेला जोरदार फटका पाटाकडीलच्या गोलरक्षकाला चकवा देत गोलजाळीत विसावला. सामना संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना पेटीएमचा खेळाडू ओंकार पाटील यानं मारलेल्या कॉर्नर किकवर ऋषिकेश मेथे पाटील यानं 79व्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवत सामना पुन्हा बरोबरीत आणला. संपूर्ण वेळेत हा सामना 2-2 असा बरोबरीत राहिल्यानं सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्यात आला. यामध्ये जुना बुधवारकडून पृथ्वीराज निकम, रोहित मंडलिक, साहिल खोत, प्रसाद सरनाईक यांनी अचूक गोल केले. तर तेजस जाधवचा फटका पेटीएमचा गोलरक्षक राजीव मिरियाला यानं रोखला. पेटीएमकडून अन्शिद अली, यश देवणे, निवृत्ती पवणोजी, अरबाज पेंढारी यांना गोल करण्यात यश आलं. तर प्रथमेश हेरेकरचा फटका जुना बुधवारचा गोलरक्षक शुभम घराळे यानं रोखला. त्यामुळे टाय ब्रेकरमध्ये 4-4 अशी बरोबरी झाल्यानं पंचांनी सडन डेथचा निर्णय घेतला. यामध्ये जुना बुधवारकडून रिंकू शेठ, संकेत जाधव, प्रेम देसाई, संकेत जरग, सचिन मोरे यांनी गोल नोंदवले. तर पेटीएमकडून रोहित पवार, प्रतीक बदामे, ओंकार पाटील, ऋषिकेश मेथे पाटील यांना गोल नोंदवण्यात यश आलं. तर संदेश कासार याचा फटका गोल खांबाला लागून बाहेर गेल्यानं जुना बुधवार संघानं हा सामना जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात जुना बुधवार संघाचा संकेत जरग सामनावीर ठरला. तर पेटीएमचा ऋषिकेश मेथे पाटील हा लढवय्या खेळाडू ठरला. उद्या दुपारी 4 वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात सामना होणार आहे.